मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे 9850051558 9850051558. व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे. संपर्क ह्याच मोबाईलवर करावा. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू आहे. प्रत्यक्ष भेट आपल्याला घ्यायची असेल तर आपण घेऊ शकतात, पण अगोदर मोबाईल करून यावं, कारण माझे दौरे अधिक असतात. आपण याल आणि मी नसलो तर मग इथे मुक्काम तुम्हाला करावा लागेल. मुक्कामाची सोय रावेरमध्ये आहे, खानावळ पण आहे. रावेर तालुक्याचं गाव आहे. जळगावपासून 65 किलोमीटर, भुसावळपासून 35 किलोमीटर आणि बऱ्हाणपूरपासून 20 किलोमीटर. रावेर स्टेशनपासून 2.5 किलोमीटर आणि बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या आत. आपण खाजगी वाहनाने धुळे जळगाव या मार्गाने येत असाल तर आंबेडकर चौकात या. आंबेडकर चौकात आल्यावर प्रथमच जी रोड लागतो, रस्ता लागतो, तो डाव्या बाजूचा घ्यायचा. लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी आहे कार्यालय आहे. लक्ष्मीनारायण हे याच्या शेजारी अलंकार ज्वेलर्स आहे आणि समोर विक्रम बोरकर ज्वेलर्स आहे. सकाळी आपण आले 8, 9, 10च्या दरम्यान तर त्या वट्यावर फुलवाले बसलेले असतात. त्याच्या मागची बोळ आहे लहान, त्या गल्लीमध्ये बोरकर गुरुजी म्हणून मी असतो. संपर्कासाठी आपला हा मोबाईल आहेच. शक्यतोवर बुधवारी किंवा शनिवारी कार्यालय बंद असते किंवा इतरही दिवशी बंद असते, कारण दौरे जसे असले तसे. आपण मात्र आदल्या दिवशी मोबाईल करावा, पण निघते दिवशी पण मोबाईल करणं आवश्यक आहे. काही लोक आदल्या दिवशी मोबाईल करतात आणि दुसऱ्या दिवशी येत नाही. काही त्यांना काम असते, पण त्यांनी मोबाईल करणं आवश्यक होतं की आम्ही येणार नाही म्हणून, कारण माझा दिवस वाया जातो आणि काही लोकांना मार्गदर्शन करत असतं ते वंचित होतात. म्हणून जे निघताना मोबाईल करतील, आदल्या दिवशी मोबाईल करतील, त्यांच्यासाठी मी कार्यालयात हजर राहील. यंत्रसिद्धीचं वाटप जोरात सुरू झालेलं आहे. अधिक महिन्यामध्ये जवळजवळ 5 ते 7 हजार यंत्रसिद्धी ही वाटली गेली विविध टपालामधून, कारण मी दौऱ्यावर असतो म्हणून त्या ठिकाणी जी वाटप कार्य ते आम्ही करत असतो. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच यंत्रसिद्धी मागावी. 3 यंत्रसिद्धी आहे. याला काचेचे फ्रेम करावे लागेल, कारण याला स्फटिकाचं रूप द्यावं लागतं आणि याला यंत्राला टोक नजर बाधा लागत नाही, दिशेला महत्त्व नाही. हे 3 यंत्र एका दिशेला लावा. वेगवेगळ्या दिशेला लावली तरी चालेल. मुहूर्त पाळण्याची गरज नाही. स्थापित करण्याचा विधी नाही. हे अभिमंत्रित करून आम्ही तुम्हाला देत असतो. ही सर्वांना दिशेला अशी लावायची आहे. माझघरामध्ये देवाघराजवळ लावणारी ही यंत्रसिद्धी नाही. ज्वेलरची शॉप असले, कापडाचं दुकान असलं, केश कर्तनालय असलं, धोबीचं दुकान असलं, दवाखाना असला, तुमचं रक्तलघवी तपासाचे तुमची डॉक्टरी असली, लॅबोरेटरी म्हणतात त्याला, ते पण असलं, कुठेही आपण लावू शकतात. असो ब्युटी पार्लर असलं तरीही सर्वांना दिशेला असले कारणाने प्रभावित होणारे हे योग आहे. असा योग असताना ही यंत्रसिद्धी पाठवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि यंत्रसिद्धी आलेली आहे. थोड्या दिवसात संपेल, मग पुनश्च केव्हा येईल सांगता येत नाही. आज तारीख आहे 11/6/2026. रात्रीचे जवळजवळ 10 वाजलेले आहेत. आज आपण पाहिलं तर गुरुवारचा दिवस आहे. आज थोडा व्हिडिओला विलंब झालेला आहे, वेळेला नाही, तारखेनुसार, दिवसानुसार. कारण 8 तारखेला शुक्र परिवर्तन झालेलं आहे आणि आज 11 तारीख आहे. 8, 9, 10, 11 4 दिवस वेळ झालेला आहे. असो तरी पण हे शुक्र भ्रमण आपल्याला 4 जुलैपासून राहणार असल्या कारणाने हे आपल्याला मार्गदर्शन पूर्णपणे आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. असं असताना कार्यक्रम मार्गदर्शन सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला आरंभ करूया. प्रत्येक ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो. तो पुढे जातो, काही वेळेला मागे पण फिरत जात असतो. म्हणून त्याच्या गती अनुसार आपल्या शरीरावर, मनावर, आपल्या आरोग्यावर, आपल्या व्यवसायावर, नोकरी धंद्यावर, खाणपिणावर
सर्व तऱ्हेचे परिणाम तो करत असतो. एवढंच नव्हे तर राजकारणावर परिणाम करत असतो. एवढंच नाही तर अर्थकारणावर, वस्तूच्या भावाभावावर करत असतो. निसर्गावर याचे परिणाम होत असतात. हा जो पाऊस लांबलेल्याचं कारण हाच आहे. आपल्याला सरकारने सांगितलं होतं त्यांनी की पाऊस लवकर येणार आहे. नंतर मग सांगितलं होतं की पाऊस येऊन ठेपलेला आहे. आणि आता वर्तमानपत्रात येते की पाऊस लांबलेला आहे. आता सरकारच इथे असत्य बोलते. आता टीका करणारे माझ्या याच्यावर जे टीका करतात ते या सरकारवर टीका का करत नाही? लाखो रुपये खर्च करून मशिनरी त्यांच्या ताब्यात आहे, खर्च होत आहे. मी तर विनामूल्य कार्यक्रम करतो तरी तुम्ही टीका करतात. बरं वाटत नाही. आता सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे. दिल्ली सरकारच्या हे ताब्यात हवामान खातं आहे. थोडंसं हवामान खाते देश अंतर्गत पण आहे. एवढे करोडो अरबो रुपये खरून अधिकारी वर्ग असताना मग भविष्यवाणी का खोटी ठरते, हा प्रश्नचिन्ह माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी विचारत आहे. आमचं तर 2 रुपयाचं पंचांग आहे. आम्ही तर विनामूल्य माहिती देतो. काही कोणाकडनं या कार्यक्रमाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कोणीकडचे तिकीट लावलेलं नाही आहे. सरकारने तर मंदिरात तिकीट लावलेलं आहे देवदर्शनाला. देव आपला असल्यावर त्याला तिकीट. हे तिकीट कशासाठी आहे? त्याच्यामध्ये दक्षिणा येत होते, त्याच्यावर सगळं चालत होतं. आता तिकीट लावण्याचा उद्देश काय? मशिदीमध्ये तिकीट लागत नाही, दर्ग्यामध्ये तिकीट लागत नाही, गुरुद्वारात तिकीट लागत नाही, चर्चमध्ये तिकीट लागत नाही, जगामध्ये कुठेही धार्मिक क्षेत्रामध्ये तिकीट लागत नाही. मग हिंदुस्थानातच, आणि तेही हिंदू धर्माच्या देवी देवतांच्या देशात, काय बोलावं काय नाही असं होऊन गेलेलं. आता निदान श्रद्धेचा विषय आहे, हिंदू धर्माचा विषय आहे. मग हे पैसे कुठे जातात? मग हिंदू धर्मासाठी केवळ हे खर्च होतात का? नाही, कदापि नाही. मग याच्यातून दवाखाने चालत आहात का? शिक्षण चालत आहात का? शाळा चालत आहात का? मराठी शाळा तर बंद होऊन गेल्या. असो, त्याचा काही आपल्याला तो विचार आहे माध्यमात नाही, पण सहज सुचलं म्हणून आपलं प्रत्येक व्हिडिओ तुम्हीच टाकत असतो. आणि आपली पण मागणी त्याप्रमाणे आहे. मला आज सकाळी प्रत्यक्ष भेटीला लोक आले होते. ते म्हणे तुम्ही अवांतर जी माहिती देता ता फार उपयुक्त माहिती असते. मुख्य व्हिडिओ तर उपयुक्त असतो, पण अवांतर माहिती पण आम्हाला अगदी औषधासारखी असते आणि आम्हाला त्याच्यातून पुष्कळसं ज्ञान प्राप्त होते. असो, आवडणाऱ्याला आवडते, नावडणाऱ्या असेल त्यांनी व्हिडिओ पाहावाच असं माझा आग्रह नाही. पाहिला तर विसरून जावं किंवा या कानातून ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावं असंही आहे. माझा नाकर्तेपणा जे आहे किंवा त्यांना आवडत नाही त्यांच्याविषयी मला राग नाही. आणि जे माझे व्हिडिओ पसंत करतात त्यांच्याविषयी हा आनंद राहणारच आहे, त्याबद्दल तर वादच नाही. असं गमतीचे भाग येतात, हसायला येते. आता आपण पाहणार आहोत शुक्राचे परिवर्तन. शुक्र 8 जूनला सायंकाळी 17:43 मिथुन राशीतून कर्क राशीत जात आहे. तो 7 तारखेपासून की कोणत्या राशीत होता? मिथुन राशीत. त्याच्यानंतर तो कर्क राशीत जातो आहे. आता कर्क राशीत जातो आहे म्हणजे तो कुठला आहे? रामाची कर्क राशी होती त्याच्यामध्ये हा शुक्र जातो आहे, लक्षात घ्या. आणि हाच शुक्र ज्यावेळेला रामायण काळामध्ये आलेला होता त्यावेळेला हा सीतेला त्रासदायक ठरलेला होता. कारण कर्क राशी ही शुक्राची शत्रू राशी आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि शुक्र एकमेकाचे शत्रू आहे. ज्यावेळेला सीताचं हरण झालं आणि जी लक्ष्मण रेषा मांडली आणि लक्ष्मण रेषा ओलांडण्याचं योगायोग म्हणा का संकेत म्हणा ते झाले आणि सीताचं हरण झालं. अशाच राष्ट्रांतराच्या युगामुळे हे होत असते.
सीतेला अग्निदाह दिलेला आहे. सीता गर्भाशी असताना रामाने त्याग केलेला आहे. आता काही गोष्टी खऱ्या खोट्या या खरे यांच्या बाबतीत आहे आणि अजूनही इतिहास संशोधकांनी संशोधन करावं, म्हणजे मूळ आपल्याला धार्मिक जे आहे, ज्या सत्य घटना आहे त्याच्याकडे आपल्याला जाता येणार आहे. तर हा शुक्र काय करणार आहे? शुक्र हा निसर्गावर परिणाम करणार आहे, मानव जातीवर परिणाम करणार आहे, पशुवर परिणाम करणार आहे, राजकारणावर परिणाम करणार आहे. शुक्र हा राक्षसाचा ग्रह आहे, कारण शुक्राचार्य राक्षसाचे गुरु आहे. शुक्र हा बदफैलीचा आहे, व्यसनाचा आहे, अर्धगर्दचा आहे, दारूचा आहे, मद्यपानाचा आहे. हा ग्रह वेश्याचा आहे, बाहेर खालीचा हा ग्रह आहे. प्रेमयोगाच्या आराधनेचा पण हा ग्रह आहे, प्रेमविवाहाचा कारक पण हा ग्रह आहे. हा जलकारक आहे, म्हणून जलकारक असल्याकारणाने हा शत्रूत असला आहे हे लक्षात घ्या. जल हा शत्रुत्वाच्या राशीत आहे, शत्रूच्या सोबत आहे, म्हणून पाण्याला विलंब होत आहे, पावसाला विलंब होत आहे. साधं गणित आहे, पण सरकारला समजत नाही, उमजत नाही. कारण आज काय आहे, डिग्रीला मान आहे, कागदाच्या चौकोनाला एवढ्या तुकड्याला मान आहे. आपण मुंबईला नदीकिनारी या शहरामध्ये रस्ते ड्रॉईंग काढणारे, चित्र काढणारे लोक आहे, परंतु ते भीक मागतात आणि याच्याहून असुंदर असे किंवा ज्ञानसंपदा परिपूर्ण नसलेले लोक लाखो रुपये पगार घेत आहे. सिव्हिल इंजिनियरमध्ये इंटिरियर डेकोरेटर बघायला पाहिजे, सिव्हिल इंजिनिअरिंगचं ड्रॉईंग बघायला पाहिजे. त्याच्यात कैक पटीनं हे लोक हुशार आहे, परंतु शिक्षण नाही, शिक्षणाचं सर्टिफिकेट नाही म्हणून. पण हे अगदी मनाला पटत नाही, रुचत नाही, परंतु चाललं आहे म्हणून चाललं आहे, बाकी त्याला अर्थ नाही. खरे कलागुरू असतात. एखादा सुवर्णकाराचा कलागुरू असतो, एखादा पाथरवटामध्ये कलागुरू असतो, मूर्ती घडवण्यामध्ये, शिवणकाममध्ये असतो, केश कर्तनामध्ये असतो. अनेकामध्ये आपल्याला कला पाहायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण पाहिलं तर पद्धतशीर फिटिंग करणारे लोक किती आहेत. इस्त्री करणाऱ्या लोकांची आपल्या शर्टाची घडी किती बरोबर असते, किती चुकीची असते. रंग देणारे किती बरोबर आहे, किती नाही. केश कापणारे लोक किती तज्ज्ञ आहे, किती नाही. मी लहानपणी सुलेमान आणि अब्दुल हे अब्दुल माझ्याकडे वर्गमित्र होता. केश कापण्यामध्ये अत्यंत हुशार, इकडचा केस तिकडे नाही. असो, ती हुशारी आजकाल हवी आहे, पण आज ते लोक निघून गेले आणि वर्तमान स्थितीमध्ये यंत्रावर अवलंबून राहणारी पद्धती सुरू झालेली आहे. आपला विषय आहे शुक्र भ्रमणाचा. शुक्र भ्रमणात येत असते म्हणून आपण बोललो. 8 जून वार सोमवार होता. हा वार शुक्र ग्रहाचा शत्रू वार आहे, लक्षात घ्या. वार पण शत्रू कर्क राशीत प्रवेश म्हणजे शत्रू राशीत प्रवेश करीत आहे. हे पण शत्रू. यावेळेला पूर्व भाद्रपदा नक्षत्र, हे नक्षत्र मृत्यूदायक आहे, लक्षात घ्या. ह्या परिवर्तन काळात प्रथम गुरु सोबत आणि नंतर बुधाचे आगमन होत आहे. या ठिकाणी गुरु शुक्र शत्रू, बुध गुरु शुक्र शत्रू, म्हणजे बुध गुरु शुक्र 1-7 राहतील. 4 जुलै वार शनिवार सायंकाळी 17:15 सिंह राशीत शुक्र हा जाणार आहे. हा काळ 27 दिवसांचा आहे. 27मधून 4 गेले, 23 दिवसाची भविष्यवाणी आपण पाहणार आहोत. याचे परिणाम प्रत्येक राशीवर काय होणार आहे. ग्रहाचे परिणाम. ग्रह लाखो किलोमीटर दूर असताना ग्रहाच्या अधीन आपण आहे. ग्रहाधीन आहे मानव सारा जगीचा. पण ग्रहाधीनामध्ये मानवता आहे, पण निसर्ग पण आहे आणि ईश्वर पण आहे. 18 मेला लक्ष्मीनारायण मंदिर पण जळून गेलं, मूर्ती पण भस्मसात झाल्या. देवांनाही कर्मगती सुकलेली नाही ह्यावरून दिसत असते.
त्या मंदिरामध्ये लाखो लोकांनी संरक्षण मागितलं आहे, पैसा मागितला आहे, संपत्ती मागितलं आहे, सुख मागितलेलं आहे, संतती मागितलं आहे, विवाह मागितलेला आहे. आणि याच ईश्वरावर अशी भस्म होण्याची पाळी यावी याच ठिकाणी मी जे सांगतो की ईश्वराच्या वर ग्रहाचं स्थान आहे. रामाला 14 वर्षाचा वनवास का भोगावा लागला? ते तर राम होते, ते तर देव होते, परमेश्वर होते. त्यांनासुद्धा कर्मगती बदलवता आला नाही. याच्यामध्ये कर्मगतीमध्ये हात घालण्याचं सामर्थ्य देवामध्ये नाही आणि ते घालूही शकत नाही. म्हणून मानवाने अत्यंत सावधानतेने चालायला पाहिजे, योग्य रीतीने चालायला पाहिजे. पण बहुतेक काय होते आहे, बघून घेऊ अशी भाषा मानवाची अरेरावीची झालेली आहे. घरातसुद्धा असंच आहे. घरातसुद्धा जो वाद होतो, वडील असले म्हणून काय झालं, वडिलांनी काय कमाई केली आहे, वडिलांना काय समजते? अहो समजते होते तर म्हणून तुम्हाला जन्म दिलेला आहे. जन्म देण्याची समजत होती की नाही? पण हे नवीन पिढीला कळत नाही आणि मग नवीन पिढी चर्चेच्या ओघामध्ये आणि कर्माच्या कहाणीमध्ये गर्तेत येणारच आहे, याबद्दल वाद नाही. कारण कर्मगतीचा पाळणासुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या वाटे बघता येतो. कुंडलीच्या द्वारे ते गणित सोडवता येते. प्रत्येकाने जी आपली भूमिका आहे ती पार पाडायला हवी. आईवडील ही भूमिका पार पाडतातच, पण मुलं कितपत पाडतात, सुनबाई कितपत पाडते, नातू कितपत पाडतात, नात कितपत पाडते, मुलगी कितपत पाडते, हे बघायला हवे आहे. आजकाल आपण मुले जी आपली असतात ही फक्त विवाहाच्या अगोदर आपली असतात, विवाह झाल्यावर आपली नसतात. हे अगदी 100% सत्य कहाणी झालेली आहे. फार बोटावर मोजण्या इतके आपल्याला न बदलणारी मुलं, न बदलणारी मुली, न बदलणारे नातू, पण बदलणारे पंतू आपल्याला बघायला मिळते. माझ्या आयुष्यात मी ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांचं जीवन मी सुधारवलं, मार्गस्थ लावलं, तेच माझे शत्रू झाले, हे माझ्या जीवनात मला पाहायला मिळत आहे. तरी पण मी उपकार हे करतच राहतो, नाही करत नाही. कारण ही शिकवण माझ्या पत्नीने दिले. दुसऱ्यांनी कसं वागू द्या, आपण आपला सत्याचा मार्ग सोडू नये, उपकार करण्याचा मार्ग तुम्ही सोडू नका, अशी शिकवण होते. परंतु आता ह्या वयामध्ये तिचं मार्गदर्शन मिळत नाही. पण तिची स्फूर्ती, तिचे विचार आजही माझ्या मनामध्ये आहे, बुद्धीत आहे, तनात आहे, भावनेत आहे. परंतु आज मात्र 1 मी 78-77च्या वयोच्या याच्यात असल्याकारणाने आता असं वाटते की काय करावं ना काय नाही. उपकार किती करावे, काय करावे, त्याच्यात खर्च होतो, मन खर्च होतो, दिवस खर्च होतात, आयुष्य घटते, नातेवाईकातच वाईटपणा जास्त येतो. एवढे मोठे आजार केल्यावरही तिचे नातेवाईक मंडळी पाहायला आलेली नाही, काय करणार? सख्खे रक्तसंबंधित लोक आले नाही, काय करणार? म्हणजे लोकांना फक्त माझ्याकडून सहाय्य घेण्याची, पण त्याची परतफेड जराशी की निदान भेटूया, जाऊया, करूया, काहीही नाही. लग्न होत नाही म्हणून विचारतात, संतती होत नाही म्हणून माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात, पण कोणी लाडू आणि पेढा काही पाठवत नाही. तितकंच खरं. लग्नाला काही बोलवतात, काही बोलवत पण नाही. म्हणजे लोक इथे आहे की कामचलाऊ लोक आहे. काही तर असे बहादर मला मिळाला की मी त्यांच्याकडनं समस्या सोडवलं. पण लोकांनी म्हटलं का रे तुझी समस्या कसं सोडवलं, तो बहादर माझं नाव पण सांगत नाही, असे विक्षिप्त लोकही माझ्या पाहण्यात आहेत. जवळचे आहेत, काही नात्यातले पण आहे, काही इतर समाजातले आहे, जातीपातीतले पण आहे, काही गावातले आहे, परगावातले पण आहे. म्हणजे मनुष्य किती कमी दर्जाचा, हलकट विचाराचा आहे हे आपल्याला या ठिकाणी कळते. आता आपण बघणार आहोत मेष राशीचं. मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. मंगळ हा मेष राशीचा प्रथम. ही स्वाभिमानी व्यक्ती असतात, लढाऊ व्यक्ती असतात, स्वकर्तृत्व नसतात, स्वतःच्या मताने चालतात, स्वतःच्या मताने बोलतात आणि धाडसी असतात. कुठलंही काम हे सहज करून पार पडतात. मात्र हा अग्नियोग आहे. हे दुसऱ्याला या ठिकाणी जर पाहायला गेले तर कंठी धरून ठोकतीलसुद्धा. नाहीतर या ठिकाणी काहीही केलं तर हे यशस्वी होतात. शत्रुत्व मिटवून टाकतात, नामशेष करून टाकतात. इतकी ताकद, प्रबळता यांच्यामध्ये असते. आणि हे स्वाभिमानी असतात, सत्यवादी असतात. ही मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. मेष राशीवर परिवर्तन होणार आहे. व्यावसायिकांना व्यवसाय
थांबल्यागत सारखा वाटेल, म्हणजे कमी व्यवसाय होईल. नोकरदारांना ऑफिसात निरुत्साहाचे वातावरण राहणार आहे. प्रामाणिक मंडळीला प्रामाणिकतेची साथ मात्र मिळणार आहे. आजार, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, कारण नसतानाचे पैसे खर्च कराल. वस्तू हरवण्याचा धोका आहे. वस्तू हरवण्याचा धोका असल्याकारणाने आपण घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नका. घरात विश्वासू माणसे ठेवा. जायचं असेल तर 1-2 तासासाठी 1 तासासाठी घर उघडं ठेवू नका. म्हणजे कुलूपही लावलं तरी तुम्ही जाऊ नका. निर्मनुष्य घर ठेवू नका सांगण्याचा उद्देश असा. असं असताना घरामध्ये कोणीतरी पत्नी म्हणा, पती म्हणा, मुलं म्हणा, नातवा म्हणा किंवा विश्वासू इतर मंडळी म्हणा ठेवायला हरकत नाही. नंतर प्रवास करा, शक्यतोवर टाळा. वृषभ राशीच्या व्यक्ती ह्या हौशी असतात, मौजी असतात. हौशी मौजीला हे किंमत जास्त देतात, पैशाला किंमत कमी देतात. सुंदर चित्र काढणे, सुंदर राहणे, सुंदर वागणे, गृहिणींची साथ, तर रांगोळी सडा मार्चन करणे, व्यवस्थिशीर अंग चोपून वस्त्र पावण करणे, फुलाची वेणी घालणे, थोडासा दागिना बारीकसा घालणे. पांढरी फुलं यांना आवडतात, पांढरे वस्त्र यांना अधिक आवडतात. मोगऱ्याची फुलं, चमेलीची फुलं यांना फार जास्त आवडतात. सुगंध तेलही मोगऱ्याशिवाय दुसरं वापरत नाही. यांचं स्वयंपाकघर, किचनघर पाहिलं तर टापटीप असते. मनुष्याचं या ठिकाणी पाहिलं तर इस्त्री केलेलेच, प्रेस केलेलेच कपडे हे वापरतील. थोडेसे पावडर तोंडाला लावतील आणि स्त्रिया मात्र मेकअप करतील. ओठाला लिपस्टिक लावतील, पावडर लावतील, टिकली लावतील आणि नंतरच बाहेर पडतील. पर्स यांची पाहाल तर त्या पर्समध्ये सौंदर्य प्रसाधनाची साधनं दिसतील. लहानसा रुमाल दिसेल. बांगड्या क्वचित घालता, नाही घालता नवीनच भौतिकवादी हे असतात. डोक्यावर पदर घेणे, छातीवर ओढणी घेणे यांना कदापि आवडत नाही. सुटाबुटात राहणारे, पुरुषी थाटात राहणारे, परंतु नाजूक वेडी घालणारे, केस मोकळे ठेवणारे, अत्र इत्र वापरणारे हे पुरुष आणि स्त्री महिला असतात. यांचा ब्युटी पार्लरचा खर्चही अधिक असतो. यांना सोडा साबणाचे खर्च पण अधिक असतो. घराची स्वप्न यांची टमटूर असतात. पती यांना गोरा गोमटा लागतो आणि पतीलासुद्धा पत्नी सुंदर लागते. अशी ही वृषभ राशीची कथा आपण पाहिली. व्यापारी वर्गात अतिउत्तम. कुटुंबात वाद वाढतील. एखाद्या वेळेस विभक्त राहण्याचे योग पण या कुंडलीत आहे. नोकरदारांना बढतीची संभावना आहे. असे असताना बढती ढकलली गेली तर प्रवास अधिक कराल. देवधर्म तीर्थयात्रा होणार आहे अशी आहे. त्यानंतर 3 नंबरची राशी मिथुन येते. मिथुन राशीचा स्वामी बुध येतो. हे बौद्धिक तत्त्ववादी असतात. बुद्धीच्या मार्गाने हे तत्त्व सोडवत असतात. वितंडवाद घालण्याची यांची सवय असते आणि त्याच्या जोरावर मात्र हे जिंकत असतात. यांना तुम्ही कितीही पटवण्याचा प्रयत्न केला तर बुद्धीला पटेल तर हे स्वीकारता नाही तर अजिबात स्वीकारत नाही. हे बुद्धीमध्ये हुशार असतात, शाळेमध्ये पण हुशार असतात, परंतु या ठिकाणी ते व्यवहारीपणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भावना यांच्यामध्ये कमी असते, व्यवहारपणा जास्त असतो. बाप बेटाचा व्यवहार करायलाही मागे पुढे राहत नाही. आणि असं असताना पैसा खर्च करणं, साधारणतः कुटुंब व्यवस्था चांगली चालवणं यांच्यात असते. हे कुटुंब व्यवस्थापना यांच्यामध्ये जास्त असतो. मुलांची संख्या, संततींची संख्या मात्र कमी असते. काहींना मात्र मुलं होतात किंवा नाही होत पण असे बघायला मिळते. मिथुन परिवारात आनंद घ्याल. लक्झरी वस्तू खरेदी कराल. तब्येतीबाबत काळजी घ्यावी लागेल. कर्ज समस्या असतील त्या मात्र संपतील. कर्ज समस्या राहणार नाही. विद्यार्थीगणासाठी उत्तम आहे. विद्यार्थीगणांना अभ्यास करावा, यश मिळेल, भरपूर यश मिळेल. कर्क राशी 4 नंबरची चंद्र स्वामी. कर्क राशी रामाची आहे, प्रभू रामाची कर्क राशी आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो आणि याच्यामध्येच शुक्र आहे आणि गुरु पण आहे. शुक्र गुरु जे शत्रू आहे आणि चंद्र शुक्र पण शत्रू आहे आणि सोमवारच्या दिवशी झालेली आहे म्हणून तो पण शत्रू आहे. अशा संयोगात कर्क राशी सापडलेली आहे. आता शुक्र भ्रमण काय म्हणतात, आपण जे कार्य हाती घेतलेले आहे ते कार्य ह्या काळात पूर्ण होईल. विवाह इच्छुकांना स्थळे येतील. प्रेमकारक विवाह होण्यासाठी आपणास सफलता मिळणार आहे. प्रेमविवाह करण्यासाठी हा काळ अतिउत्तम आहे. खर्च फार होणार असल्यामुळे उधार उसनवारीचे पैसा आपण भरू शकणार नाही.
दूरवरचा प्रवास काही ना काही कारणास्तव आपणास करावा लागणारच आहे. कर्क राशीनं थोडंसं मानसिक चिंता या ठिकाणी राहील, तेवढी त्यांनी मात्र समजूतदारपणे वागल्यास ते निघून जाईल. सिंहराशीचा स्वामी रवी या व्यक्ती तडफदार असतात, अतिउत्साही असतात, मेहनती असतात, अग्नितत्वाच्या असतात, स्वाभिमानी असतात. यांना कोणाची गरज लागत नाही. वडिलांसमोरही मागणी करत नाही, हात पसरत नाही. स्वतः सहकर्तृत्वात धाडसी विचाराच्या ह्या व्यक्ती असतात आणि ह्या व्यक्ती इतपत असतात की झगडा म्हटला तर कुस्तम कुस्ती, नाही म्हटलं तर त्याचा विचारसुद्धा सोडून देतील, अशी भूमिका यांना आपल्याला पाहायला मिळत असते. सिंहराशीचा रवी म्हणजे सूर्य या ठिकाणी वैवाहिक जीवनामध्ये काही कलह वाद असल्यास तो दूर होऊन आपण आपल्या कुटुंबाचे संबंध उत्तम ठेवणार आहात. नवीन कामाची आवक करणार आहात. सरकारी वाहनातून प्रवास करताना वाद होण्याची संभावना आहे. विद्यार्थी वर्गाच्या अडचणी दूर होतील, त्यांना यश मिळते. म्हणजे एकंदरीत शुक्र शत्रू असला तरी मात्र तुम्ही यशस्वी होणार आहे. रवीची भूमिका, सूर्याची भूमिका आपल्याला सांगावीसं वाटते की रवीसोबत कोणीही ग्रह आला म्हणजे शनी, शुक्र, मंगळ, बुध, गुरु असे कोणतेही ग्रह रवीसोबत असले, सूर्यासोबत असले तर ते अस्तंगत होत असतात, त्यांची पॉवर कमी होते. कन्या राशीचा बुध स्वामी हा 6व्या क्रमांकाची राशी आहे. व्यापारी वर्गास नवीन खरेदी करताना उत्तम, विक्री करताना अधिक नफा प्राप्त होईल. घरगुती वादास आपणास जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्ग आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करतील. नवीन कार्याची सुरुवात उत्तम राहणार आहे. आपण आपले कार्यात यश विकसित करून मिळवणार आहात. नोकरदार यांना बढतीचे योग आहेत. बुध राशी यांचा स्वामी पण बुध आहे. हे व्यवहारी आहे, परंतु व्यवहार करताना मात्र आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, आई यांचा विचार करूनच हे व्यवहार करते. मेष राशीप्रमाणे बापबेटाचा व्यवहार कधीच करत नाही. बुद्धिवान ह्या राशी असतात, बुद्धिवंत राशी असतात. शिक्षणात प्रगती यांची होते आणि यांनी शिक्षण नाही घेतलं तरी मोठ्या प्रमाणात यांना बुद्धी अवगत जन्मतःच प्राप्त होत असते. परंतु यांना डोकेदुखी, मानसिक पीडा जास्त होत असते. कारण घरामध्ये यांना जर पाहायला गेले तर तसं वातावरण लाभत नाही. आई वडील असले तर यांची योग्य ते काळजी होते. पत्नी असली सोबत किंवा पती असले तर मात्र त्या काळजी घेतात. पण यांच्यापैकी एकाचं निधन झालं तर मात्र यांच्या नशिबी दुर्दैवी आल्याशिवाय राहत नाही आणि घरातील लोक यांना सहाय्य करत नाही. त्याच्यानंतर तुला राशी 7 नंबरची राशी, यांचा स्वामी शुक्र. व्यापारी वर्गाचा व्यापार वाढणार आहे. स्टॉक विक्रीतून नफा, नवीन स्टॉक भरपूर कराल. आपले कार्याचे कौतुक होणार आहे. नातेवाईकात आपले विषयी चांगले विचार असतील. विद्यार्थी वर्ग उत्तम कार्य करणार आहे. आता आपण पाहिलं 7 नंबरची तुला राशी, हिचा राशी स्वामी शुक्र आहे आणि शुक्राचं राश्यांतर योग आपण बघितला आहे. तर ह्या जे आहे या प्रत्येक वस्तू घेताना पारखून घेतल्याशिवाय वस्तू घेत नाही. तोलून मापून घेतल्याशिवाय वस्तू पसंतसुद्धा करत नाही. सोन्या चांदीची खरेदी करायची असेल तर निरंतर ताव घातल्याशिवाय वस्तू सोन्या चांदीची खरेदी करणार नाही. वस्तू खरेदी करताना मात्र टॅक्स किती लागलेला आहे, मजुरी किती लागलेली आहे, तुमचं सोनं 24 कॅरेट आहे का 22 काय आहे, हॉलमार्काचा दागिन्याचा शिक्का कुठे आहे, अशी विचारपूस केल्याशिवाय या व्यक्ती व्यवहार करत नाही. त्याच्यानंतर रास येते आपल्याला वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असतो. आता माझ्या पाहण्यामध्ये आपण जर बघायला गेले, वृश्चिक राशी ही मध्यम राशी आहे. मध्यम राशी ही खऱ्या अर्थाने कन्या आणि तुळा आहे, परंतु वृश्चिक राशी ही मध्यम राशी मानली जाते. म्हणून मध्यमचे गुण यांच्यात आहे. याच्यात तीव्रता एवढ्या येतात की हे मुलाबाळांशी, सुनासुनींशी एखाद्या वेळी तक्रार केल्यास अगदी झपाटून तक्रार करतात. शब्दाची खैर चालते, तोफखानासुद्धा चालतो. असं असताना काही वेळेला मात्र याच्या उलट परिस्थिती यांची असे की हे संततीविषयी फार भावूक होतात. नातवाविषयी, नातूविषयी, पंटूविषयी यांच्या पुढच्या कार्यासाठीच हे अगदी भावनाशील होत असतात.
जेवढे क्रूर, जेवढे कौर्य, जेवढे शूर, जेवढे तापट, जेवढे आपलं क्रोधी, त्याचप्रमाणे हे रेशमाहूनसुद्धा मऊ असतात. भावना यांच्या याच्यामध्ये फार असतात. यांना हे जसे दृढ असतात तसे रडता पण फार. कारण ही राशी डोळ्यातून पाणी आणणारी राशी आहे, कारण ही जलराशी आहे. स्वामी अग्निराशी, पण वृश्चिक राशी ही जलराशी आहे. म्हणून ही माणसं शूरवीर असतात. परंतु कळत न कळत आपल्या स्नेहीसोबत किंवा पती पत्नीच्या सोबत आपले दिलखुलास मैत्रीचं नातं यांचं असते आणि रडतही असतात, भावनाशील असतात. आणि मात्र ह्या कठोर जरी असल्या तरी रेशमापेक्षा मऊ असतात. मात्र या सच्चाई असतात. यांची संपूर्ण संपत्ती ही स्वकष्टार्जित असण्याची आपल्याला बघायला मिळते. आणि हे स्वतःची संपत्ती असल्यावरही दानधर्म मोठ्या प्रमाणावर करतात. आणि मात्र यांचा शेवटी मात्र यांना काही इच्छा अपूर्ण राहतात. माझ्या पत्नीची पण वृश्चिक राशी होती. त्यांची राशी वृश्चिक राशी असताना तिने संपत्ती भरपूर प्रमाणात कमवली, परंतु तिच्या काही इच्छा राहून गेल्या. त्याला मी कारणीभूत आहे असंही का नाही. तिचं अचानक निधन झालं म्हणून ती निघून गेली. आणि काही आम्ही माहिती संकलन करून ठेवलेली होती की आपल्याला पुढच्या आयुष्यात अशा अशा करायचं आहे. परंतु डॉक्टरी याच्यामध्ये त्यांनी तिचा मृत्यू ओढवून डॉक्टरांनी ओढवून घेतलेला आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि तो दोष, त्यामुळे तिच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहे आणि त्याचं दुःख मला आतून संपवणार आहे. त्यामुळे तो भोग मलाही माझ्या इच्छा अपूर्ण राहण्याचे सारखेच संकेत मला मिळत आहे. अंतिम समयपर्यंत माझ्या इच्छा पूर्ण होणार नाही. ती साधारण इच्छासुद्धा खाण्याची, पिण्याची, वस्त्राची, फिरण्याची, देवदर्शनाची, व्रतवैकल्याची इतपत आहे. असो, आता ह्या वृश्चिक राशीचा आपण पाहणार आहोत. आर्थिक व्यवहार कमी होत असले तरी आर्थिक कमाई अधिक होणार आहे. या काळात आपली प्रकृती उत्तम राहील. उत्साह पण चांगलाच राहणार आहे. कुटुंबातील कुणास लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. प्रेम प्रकरणे आनंदित उत्साहित राहतील. बाहेर एकत्रित खाणेपिणे होणार आहे. धनुराशी ही सात्विक विचाराची राशी, देवधर्मावर श्रद्धा ठेवणारी असे. हिचा राशी स्वामी गुरु असतो. आज वर्तमान यांना 7.5 आहे. ढय्या 7.5. ढय्या 7.5 माझ्या पत्नीचं मृत्यू झाला, हे पण तुम्ही लक्षात घ्या. ज्यांना मोठी 7.5 सुखावह होते त्यांना ढय्यासाठी हे कष्टदायक असते. म्हणून अशा या ढय्या 7.5मध्ये मात्र सांभाळून, अगदी नातेसंबंधात सुद्धा सांभाळून, इतरांना सांभाळून. मात्र ह्या व्यक्ती फार भावुक असतात. नाही तिथे विश्वास ठेवतात आणि फसतात. असे अधिकतर माझ्या या 78 वयाच्या अनुभवानुसार मला आहे. मग ह्याच्यामध्ये यांचं फार मोठं आर्थिक नुकसान तर होते, परंतु मानसिक धक्का एवढा मोठ्या प्रमाणावर होतो की त्याच्यामध्ये मग काय होईल प्राणाचं, मृत्यूचं, याविषयी पण एक प्रश्नचिन्ह मनामध्ये उभे राहते. अशीही, परंतु हे सत्यवादी असते. जे कुटुंब वत्सलपणा यांच्या असतं. पतीपत्नीवर प्रेम असते, मुलावर प्रेम असते. परंतु पुढे यांच्यामध्ये बघायला गेले तर मुलं असतील तर सुना कशा येतील आणि मुली असतील तर जावई कसे येतील, यापुढे एक प्रश्नचिन्ह मात्र निर्माण होतो. आता हे प्रश्नचिन्ह का निर्माण होतो तर धनुराशीचं कर्मकाणी जसं वागणं तसंच परतफेड ही होणारी असते. तर आता धनुराशी व्यापारी वर्गास प्रथम व्यापार मंदीकारक वाटत असला तरी हळूहळू व्यापारात गती येणार आहे. आपला प्रेमविवाह आहे की ठरवून केलेला विवाह आहे, आनंदमय संसार मात्र सुरू राहणार आहे. जवळचेच मित्रपरिवार, हॉटेलमध्ये जेवण कार्य आपण करणार आहात. विद्यार्थी वर्गाचा अभ्यासाचे कौतुक होणार आहात. आपण मात्र कुटुंब वत्सलपणा जेवढा वाढवाल तेवढे आपल्याला पुण्याची कमाई तुमच्या हाती होईल. तुम्ही मात्र प्रमुखतेचे दैवताला विसरतात आणि इतरांच्या मागे लागतात. हे मात्र कर्मगाथीमध्ये चुकीचं होणार आहे. मकर राशी ही शनी जो आहे इथे झोपायला येतो, विश्रांती करायला येतो. म्हणून मकर राशीच्या व्यक्ती आपण जर पाहायला गेला तर सावळ्या रंगाचे असतात. यांचा आवाज जरा दबलेला असतो. यांचं वागणं सत्यवादी असते, कुटुंबवादी असते. कुटुंबावर प्रेम करणाऱ्या ह्या व्यक्ती असतात. कुठलंही कार्य केलं तर मन लावून करत असताना मात्र ग्रहाचा परिणाम यांना झोडपून काढल्याशिवाय राहत नाही. कारण हे झोपलेले असतात आणि ज्या वेळेला जागी व्हावं असते त्यावेळेला जागी राहत नाही. त्यावेळेला मुख्य कामामध्ये यांना झोप येते किंवा आजारपण येते किंवा भीती वाटते.
मोठा दबाव होतो असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असते. आणि मग हे व्यापारी क्षेत्रात असो, डॉक्टरी क्षेत्रात असो, वकिली क्षेत्रात असो, विद्यार्थी गणात असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असले, एकंदर तुम्ही पोलीस खात्यात असले तरी मात्र तुमची प्रकृती याच तऱ्हेने या ठिकाणी भीती धडधड करणे, हृदय धडधड करणे, प्रमुख निर्णय तुम्हाला घेता येत नाही असंही पाहायला मिळते. आणि यांचं भाग्य, यांचं घरदार बंद असल्याकारणाने, दुपारी विश्रांती घेण्याची सवय असल्याकारणाने ही नशीब निघून जाते. आता शुक्राचे परिणाम आपले कार्यक्षेत्र कुठलेही असो, आपण त्यात जर कार्य केले तर यश मिळेल, त्यासोबत पैसा पण आपल्याला मिळणार आहे. आपले कार्य पण उत्तम सरस आहे ठरणार आहे. नवीन तरुण वर्ग अभ्यासाव्यतिरिक्त नवीन विषय, नवीन कला शिकण्याचा प्रयत्न आपण केला तर त्यात आपण यश मिळणार आहे. शिक्षण कार्यात मात्र सामान्य यश मिळते. प्रेमविवाहानिमित्त येणेजाणे वाढणार आहे. घरच्यांची संमती करूनच आपण विवाह करावा, नाहीतर तो फसगत होण्याची संभावना अधिक आहे. त्याच्यानंतर कुंभराशीचा शनी हा अतिउत्साही शनी असतो. अतिउत्साही शनी असतो. यांना एक वेळ असते, मीच आहे, मीपणा यांच्यामध्ये जास्त असतो. आता मीपणा यांच्यामध्ये जास्त असतो तर काही व्यक्तीमध्ये स्वकष्टातीत इस्टेट त्यांची असते, तर काही इस्टेट बापजात्याची इस्टेट असते. तरी पण मी आहे, मी हा यांना घातक ठरणारा असतो. आता वाडवडिलांची संपत्तीवर हे जगत असले तर त्याचा हा मीपणा शून्यवत होतो. माझ्याकडे काल अरुण कुलकर्णी आले होते. त्यांचे वडील आबासाहेब मांगलवाडीकर आणि त्यांचा विमल अशी मला वाटते असं प्रमिला असं काही ताईंचं म्हणजे काकूंचं नाव होतं. माझ्यावर त्यांनी खूप प्रेम केलं. हा जो अरुण आहे, प्रकाश आहे उर्फ, यानेही माझ्यावर प्रेम केलेलं आहे. मला संकटातून पुष्कळ या लोकांनी साथ दिलेली आहे. आता त्यांच्या मुलाचं लग्न आहे बुऱ्हाणपूरला 20 तारखेला. परंतु त्यांच्या या आमंत्रणामध्ये त्यांनी कमीत कमी 10 वेळा आईवडिलांची नावं घेतली. त्यांच्याच कृपेमुळे हे विवाह ठरला. त्यांच्याच कृपेमुळे माझा संसार चालला. त्यांच्याच कृपेमुळे मला पत्नी मिळाली. त्यांच्याच कृपेच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली. आता आम्ही पुण्याला राहतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे पहा, एवढं असल्यावर सुद्धा प्रत्येक वेळेला आईवडिलांचे पुण्य मोजण्याचं किंवा त्यांच्या आशीर्वादानं चालण्याचं असं मनोगत भावना त्यांच्यामध्ये मला दिसून आली आणि त्याचमुळे ते आज सुखी आहेत. आता आपण कुंभराशी पाहणार आहोत. कुंभराशी ही स्वकर्तृत्वान राशी असते, धाडशी विचाराची असते. कुठल्याही क्षेत्रात टाका यांना. पोलीस खात्यामध्ये तरी यश मिळवतील, संसारी खात्यामध्येही यश मिळवतील, सोन्या चांदीच्या काळातही यश मिळवतील, किराणा मालाच्या याच्यातही यश मिळवतील. यांना केश करताना धोबीचं दुकानही टाकून दिलं तर जीवनकामही टाकून दिलं तरी ते यश मिळवतील. त्यानं बिल्डरही केलं तरी यश मिळवतील. यशाची शिखर चढवण्याची इच्छा या कुंभराशीमध्ये दांडगट असते. हे कोणालाही भीत नाही, काही नाही. परंतु मात्र मनाने यांच्या कटुता मनामध्ये यांच्यात असते आणि ती जखम यांना मात्र जखमीच्या रूपात ती तयार होते. आणि मग यांच्या नशिबाचं काय होईल यापुढे एक प्रश्नचिन्ह निर्माण आपल्याला पाहायला मिळत असतो. कुंभराशी धाडशी विचाराच्या स्वकर्तृत्वान मेहनत करणारे असतात, पण मान सन्मानाच्या बाबतीत मात्र कुठेतरी या जेवढ्या असतात तेवढ्या मात्र जर पुरुष असला तर पत्नीच्या वागण्यानुसार जीवन कंठित असतात असेही पाहायला मिळत आहे. पण काही कुंभराशी अशा असतात की ते म्हणतात की पत्नी आपल्या घरात आलेली आहे, आपण त्यांच्या घरात आलेलो नाही आहे, आपण तिचे पोशिंदे आहोत, आपण तिचे सर्व काही करत आहोत, मग आपल्याप्रमाणे तिने वागलं पाहिजे असं त्यांची धारणा असते. आता माझं नाव सुरेशराव, माझी कुंभराशी. माझ्या पत्नीनं अर्धा शब्दही माझा खाली पडू दिलेला नाही. मला ती चिटकून होती, अत्यंत प्रेम होतं आणि मी जे म्हटलं ते तिला मान्य होत होतं. आम्ही जर बाहेर दौऱ्यावर असलो तर ते मेनू कार्ड कधी हातात घ्यायची नाही म्हणे, तुम्ही सांगा. आणि मी पदार्थ जे बोलत होतो ती खात होती, ती आवडीने खात होती. ती खऱ्या अर्थाने पती परमेश्वर मानत होती. आजकाल तुम्ही हॉटेलामध्ये गेले तर प्रत्यक्ष
जे लेडीज आहे लेडीजच्या हातात मेनू कार्ड असते, पुरुष मात्र बसलेला असतो पैसे देण्यापुरता. काही तर पर्स तर बाईच्याच हातात असते, असे आपण पाहिलेले आहे. पण हे पुरुषार्थाचं लक्षण नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय असेल हे पुरुषानं ठरवायचं असते, बाईनं बाईचं काम करायचं असते, पुरुषाने पुरुषाचे कामं करत असतात. कारण ज्या वेळेला तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात वापरत असतात त्यावेळेला काही 4 लोक तुमच्याकडे बघत असतात आणि तुमची जी काही आहे पर्सनॅलिटी आहे, वागण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे, चालण्याची पद्धत आहे, ही टिपत असतात. आणि त्या टिप्पणीचं येत असताना त्यांच्या मनातसुद्धा तर हा तर बाईलवेड आहे, पहा ना मेनू कार्ड तिच्यात आहे, पैसे द्यायला काउंटरवर बाई गेलेली आहे. म्हणजे असे होते. आता तुमचा नात्याचा संबंध नाही, मित्रपरिवार नाही, ओळख परिचय नाही, तरी पण शब्दरूपाने कर्माची नोंदणी होतच असते. पण यांना हे कळत नाही. हे एक दुर्दैव असं असतात, कारण हे मस्तीत आपल्या चालत असतात. असो, शनी यांचा स्वामी आहे. सर्व काही नवीन नवीन होणार आहे. कार्यक्षेत्रात बदल करा, नवीन ओळखी होतील, नवीन कार्यातून पैसा मिळवाल, विद्यार्थी वर्गात नवीन विषय शिकवण्यात मिळतील, खरेदीचे व्यवहार किंवा विक्री व्यवहारात लाभ मिळवाल, नोकरी वर्गात अतिउत्तम दिवस आहे. काही तुमच्या ज्या कामात आहे, तुमचे कोणतेही काम असो, काहीही काम असो, त्याच्यात तुम्ही बदल घडवणार आहात आणि नवीन कामासाठी पैसा देखील मोठ्या प्रमाणावर खर्च करणार आहात, अशी तुमची कुंभ राशी आहे. मीन राशी शेवटची राशी, धसड-मिसळ राशी. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु हा असल्यावरही धनुराशीचा गुरु आणि मीन राशीचा गुरु याच्यामध्ये फरक आहे. आता गुरु राशीचे लोक मलाला रुकलुकसारखे यांना वाटणार आहे, पण जोडीदार मात्र हट्टवादीपणा करेल आणि चांगली प्रवृत्ती असताना त्याच विरोधात्मक ओळख देण्याचे कार्य जोडीदार करणार आहे. यांची पत्नी असेल किंवा पती असेल, जे काही संसारामध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये, नातेसंबंधामध्ये, व्यवहारामध्ये या मीन राशी व्यक्ती सचोटीने नातेसंबंध पाळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र यांची जी जोडीदार असेल ती मात्र विरोधात्मक भूमिका घेणार आहे आणि रोखणार आहे आणि हे मान्य करणार आहे पुन्हा मीन राशीच्या व्यक्ती. आणि इथेच मीन राशीचं दुर्दैव पुढे टिपलं जात आहे आणि शेवट कुठं होतो हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना मला अनेकदा असं आढळून येते की अशी गुरु राशीची ही राशी असल्यावर असं का होते, तर त्याचं मूळ तत्त्व या ठिकाणी नातेसंबंधात दुरावा, नातेसंबंधाचा काहीतरी रोष आणि टोक नजर बाधा किंवा काही ठिकाणी शापवाणीसुद्धा असते, असं सुद्धा बघायला मिळालं आहे. तर या ठिकाणी त्यामुळे अभाग्य येते. कोणती आपणास निवड करतात, आपले मताने वागणार आहात का जोडीदाराच्या मताने चालणार, हे नियतीच ठरवणार आहात का की आपण ठरवणार आहात, हे बघावं लागेल. आता उपासना मी तुम्हाला इथे सांगत आहे या, तर उपासनेमध्ये वैयक्तिक रीतिरिवाजाचे कुठलंही बंधन नाही. कारण काहींना मी पांढरा रंग चालेल, लाल रंग चालणार नाही असं सांगत असतो त्यांच्या राशीपत्रिकेवरून, परंतु इथे तो नियम लागू नाही. कारण हे परिवर्तन आहे. शुक्र परिवर्तनातील शुभत्व मिळवण्यासाठी देवांना पांढरी फुले अर्पण करा, नैवेद्य खडीसाखरेचा करा, 1 कप दूध 1 कप पाणी एकत्र करून चमच्याभर साखर मिसळून पिंपळास सकाळी 10च्या आत आणि सूर्यास्तानंतर आपण नेहमी द्या. आजपासून 4 जुलै पावेतो. स्नानाचा टावेल पांढऱ्या रंगाचा करा, जेवण चांदीच्या ताटात करा. आता चांदी महाग आली आहे, तर न जमल्यास चांदीची प्लेट घ्या, वाटी घ्या आणि न जमल्यास चांदीचा चमचा घेतला तरी चालेल, नाही जमला तर चांदीचा तार घेतला तरी चालेल, कडीत बुडला ओरपलं तरी चालेल. शुक्रवारी पांढरे वस्त्र वापरा. स्त्रियांनी इतर रंग कमी, पांढरा रंग अशी वापरा. केसामध्ये मोगऱ्याची फुले, पांढरी फुले वापरा. शुक्रवारी रात्री दूध भाताचे जेवण करावे. माता समवेत कार्य करा. नातेसंबंधाचे पालन करावे. आता याच्यामध्ये अधिक महिना तर आलेला आहे, तर अधिक महिना आणि शुक्र ह्या योगामध्ये आपण जर या ठिकाणी गेले तर प्रमुखतः जशी आपण जावाईचा आपण धोडा काढतो, त्यांना प्रेम देतो, बक्षीस देतो, आपल्याला त्यांना घरी जेवायला बोलवतो, आदर सत्कार करतो, त्याचप्रमाणे हा शुक्र तुम्हाला जो आहे हा राक्षसाचा कारग्रह
शुक्राचार्य जे आहे त्याच्या संबंधित हा ग्रह आहे. परंतु मातापित्याच्या बाबतीत मात्र हा ग्रह इथे आपण जर पाहायला गेले तर तो लवचिक होतो. आणि लवचिक म्हणजे ईश्वरठायी होतो. आणि ईश्वरठायी झाल्यावर आपल्या घरात जे ज्येष्ठ मंडळी असेल, स्त्री असेल पुरुष असेल, त्यांच्याविषयी तुम्ही कितपत कार्य करतात, कर्म करतात, त्यावर तुमचं असणार आहे. सिंहराशी आणि धनुराशी व्यक्तींनी याबाबतीत अगदी काटेकोरपणे पाळावं असं आमचं मार्गदर्शन आहे. शेवटी तुमचं मत काय आहे त्याप्रमाणे तुम्ही वागणार असाल तर वागा, आम्हाला तर काही म्हणणं नाही. परंतु भोगही तुम्हाला भोगावे लागतील आणि लाभही तुम्हालाच मिळणार आहे, मला काही मिळणार नाही. तुमचं भाग्य माझ्याजवळ नाही आहे. असो, तर अशा या ठिकाणी आपण ही उपासना केल्यास आपल्याला यश मिळणार आहे. यंत्रसिद्धी ज्यांना हवी असेल त्यांनी मागून घ्यावी. आणि माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर इतरांना शेअर करा. आणि इतरांना शेअर करत असताना मात्र आपण जर बघायला गेले या ठिकाणी तर व्हिडिओमध्ये आपण क्रमांक टाकत असतो. तर आजचा क्रमांक हा 593 व्हिडिओ क्रमांक आहे आणि शुक्र परिवर्तनाचा आहे. पुढचा व्हिडिओ आपण एक नवीन विषयावर घेणार आहोत, जे महाराष्ट्रात बहुतांश संख्यांना माहिती नाही असं व्रत मी पुढच्या व्हिडिओत देणार आहे. ते खास करून ते महिला व्रत आहे. आता ते तुम्ही म्हणाल की वडसावित्री म्हणा, हरतालिका नाही, याच्यापेक्षा वेगळं व्रत मी तुम्हाला सांगणार आहे. उत्सुकतेसाठी मी विषय सांगत नाही, कारण माझी माहिती अपूर्ण राहिलेली आहे. अभ्यास केल्याशिवाय मी सांगत नाही. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. कार्यसमापनीची वेळ रात्री 10:40 झालेली आहे. 11/6/2026 वार गुरुवार आणि व्हिडिओ नंबर 592.